नमो नमः. मी वास्तू गायत्री जोशी, वास्तुतज्ञ आणि ज्योतिषी सल्लागार. आपल्या सर्वांचे स्वागत करते सिंह राशीच्या जुलै मासिक राशीफलामध्ये. आज आपण जाणून घेणार आहोत व्यवसाय, नोकरी, पैसा, नाती, करिअर आणि कौटुंबिक जीवन या महिन्यामध्ये कसे तुमच्या राशीनुसार बदल घडून येतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जाणून घेऊया ग्रहगोचर. या ग्रहगोचरेमध्ये सूर्याची प्रखरता तुमचा आत्मविश्वास वाढवणार आहे, ऊर्जा उत्पन्न करणार आहे. गुरु शुभ दृष्टी असल्याने तुम्हाला मार्ग नक्की मिळतील, परंतु शनीच्या भ्रमणामुळे तुम्हाला त्रास सुद्धा होऊ शकतो. म्हणून आळस सोडून मेहनतीकडे लक्ष नक्की द्या. आता आपण जाणून घेऊया तुमच्या करिअर अथवा नोकरीबाबत. आपण व्यवसाय करत असाल तर नवीन भागीदारी अथवा नवीन लोक जोडण्याचे जास्तीत जास्त संकेत दिसतात आहे. आपण नोकरी करत असाल तर हा महिना तुमच्यासाठी अतिशय फलदायी ठरणार आहे. या महिन्यामध्ये तुम्हाला जर प्रमोशन हवे असतील, पगारवाढ हवा असेल तर हे होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. पण त्यासाठी मेहनत सुद्धा तेवढीच गरजेची आहे. या महिन्यात मेहनतीवर जर लक्ष दिलं तर प्रगतीचे नवीन दरवाजे तुम्हाला दिसतील. आता आपण जाणून घेऊया तुमची आर्थिक स्थिती. या महिन्यामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहणार आहे. पैशांची आवक वाढणार आहे, पैसा भरभरून असणार आहे. परंतु या महिन्याच्या मध्यामध्ये पैसा जो आहे तो चैनीच्या गोष्टींवरती अथवा प्रवासासाठी खर्च होऊ शकतो. जर आपल्याला काही प्लॅनिंग करायची असतील गुंतवणुकीसाठी तर हा महिना अतिशय योग्य आहे. या महिन्यामध्ये नक्कीच तुम्ही पैसा जो आहे तो इन्व्हेस्ट करू शकता. आपण जाणून घेऊया तुमचं प्रेम जीवन अथवा वैवाहिक जीवन कसं असेल. प्रेम आणि वैवाहिक जीवनामध्ये या महिन्यामध्ये काहीतरी अडचणी उद्भवू शकतात आणि ते फक्त गैरसमजामुळे असू शकतात. छोट्या छोट्या वादामुळे हे ओढाताण वाढू शकते. हा महिना चिंतेत जाऊ शकतो, त्यामुळे वादविवाद टाळायचा आहे. आपण जर अविवाहित असाल तर मित्रमैत्रिणीकडनं काहीतरी शुभ योग येण्याचे चान्सेस आहेत. आता आपण जाणून घेऊया तुमचं कौटुंबिक जीवन. या महिन्यामध्ये कौटुंबिक जीवन अतिशय आनंदाचं असेल. आनंदाचं वातावरण या महिन्यात तुम्हाला बघायला मिळेल. सोबतच या महिन्यामध्ये घरात काहीतरी गोड बातमी सुद्धा येऊ शकते. त्याच बरोबर या महिन्यामध्ये आपण कुठे प्रवास सुद्धा करू शकता. आनंदी वातावरण असल्यामुळे भावंडांमध्ये सुद्धा आनंदी वातावरण असेल. चला आता आपण जाणून घेऊया तुमच्या आरोग्याबाबत. आरोग्याबाबत या महिन्यात दुर्लक्ष करू नका. डोकेदुखी, पित्त, ऍसिडिटी होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत आणि शनीच्या ग्रहामुळे थकवा फार जाणवू शकतो. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणे तेवढेच गरजेचे आहे. चला आता आपण जाणून घेऊया लकी कलर तुमच्यासाठी. लकी कलर जो आहे तो लाल, सोनेरी आणि केशरी असेल. लकी नंबर जो आहे 1, 5 आणि 9. आता आपण जाणून घेऊया उपाय. या महिन्यामध्ये रोज सूर्याला अर्घ्य देणे फार गरजेचे आहे. सोबतच ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप सुद्धा करा. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करा आणि गरजू व्यक्तींना गहू किंवा तांब्याच्या वस्तू दान करा. असा होता हा जुलै महिना. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता. त्यावरती उत्तर देण्याचा माझा नक्की प्रयत्न असेल. सोबतच हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया कन्या राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.